थोडीशी. अरे लाजरा बाबू वर काढ डोकं. पुढे या, पुढे ये, पुढे ये, पुढे ये, पुढे ये. मदन, दिस इज मदन. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, कर हाय, हाय कर. हॅलो हॅलो. अच्छा अच्छा. हॅलो हॅलो हॅलो. कळलं कळलं. हॅलो. नमस्कार, मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही हा व्लॉग बघताय. तर सध्या मी माझं बॅकग्राऊंड बघा जरा. तर मी गावी आलेली आहे माझ्या मामाच्या 3 दिवसांसाठी. व्लॉग काढेन की नाही काढेन माहिती नाही. जर मी काढला तर तुम्हाला हा व्हिडिओ दिसेलच यूट्यूबवरती. बघू. आज आहे सेकंड डे. कालचा दिवस तर पूर्ण झोपूनच काढलेला आहे. स्लो लिव्हिंग म्हणजे मला असं वाटतं की माणसाने झोपूनच राहावं. कंटाळा येतो कारण सवय नाही आहे स्लो लिव्हिंगची. हा थंडी इथे खूप आहे. थंडी खूप आहे, माकडं खूप आहेत. आवाज आहे का? बघ लाजर आहेत एका सुपात पडलेली आणि सुपातनं वावत 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 आणि ते मग ती खाली तिथे लोकांनी कोणी तिथे हे पकडलं. अशी आजीची. आजचा नाश्ता आहे चपाती आणि चटणी. गावातलं स्लो लिव्हिंग मला नाही जमत. आरामात उठायचं, आरामात अंघोळ करायची. आपल्याला ती घाई लागलेली असते. माझी मम्मी माझ्या मागे लागते सकाळी 8 वाजल्यापासून. 10 वाजले 10 वाजले 10 वाजले. ती सवय. दूध पितो ना तेवढं. कलर मस्त आहे. बिस्किट कलर आहे. बिस्किट पार्लरीचं बिस्किट वाटतंय. कसं ठेव फक्त असं दाखव. इथे दाबून घेतलेलं. तर जे आपल्या मुंबईत नाही मिळत ही पेप्सी आहे. लस्सी पेप्सी जी इथे 2 रुपयाला मिळते. आणि ही खायची गावातच मजा आहे. तर माझ्या मामाच्या गावातलं शंकराचं मंदिर असं काहीसं दिसतं. नवीनच बनवलेलं आहे. गेल्या वर्षीच उद्घाटन झालेलं आहे. आता मी गावच्या डीमार्ट मध्ये आलोय. कॉपी करते. अरे तू आयडिया दिलीस तेवढं बोलतेय मी. चिंच हे माहिती नाही. उड्या मारत मारत द्या. अरे अरे वा. मला बोलायचं कळत नाही समजलं. आणि ती सुपातनं वाहून गेली. वाहली ना ती कुणीतरी बघितलं ना. ती त्या सुपातनं बाहेर काय ओढली गेली की काय. आणि मग ती कुणी बघितली लोकांनी. त्यांनी ती बाहेर काढून ती आमच्या खोलीत ठेवली. ती डायरेक्ट समुद्रात खोलीत झाली. समुद्रात खोलीत कशी आली. तिला तिचं काय तिला उचलू आणली. ती स्वतःनं आली. आणलं तिला. ती समुद्रात पडली होती ना. तिला काय ते सूप का काय मिळालं त्याच्यावर धरून त्या धरून ती आली. असं ते नाही मला म्हणायचं तुला इकडे आणून कुणी सोडलं.
ते कोण तो सूपवाला आला ना, सूप घेऊन सुपावरनं कोणीतरी ती आणला न तिला. ती सुपावरनं ते ना इकडं घरी आमच्या घरी तिथं कोणी सोडला. तुला तुला तुझं म्हणते तुला कोणी आणून सोडलं इकडे? तू इकडे कशी आलीस? मी त्या सुपावरनच आलेली हाय लागू सासू आली ना. पण तुझ्या सासूने आणलं ना तुला? नाही ग, सासू कुठे आणि? अरे ती मगाशी बोलली सासूने आणलं. लय बाबा ते होत, कोणाच्या लक्षात राहणार आहे. मग ते कथा पुराण काळाची आहे ती. बरोबर आहे बरोबर आहे. परत काहीतरी खूप तुझं घर कुठं? आता गेलं. आई तुझं कुठं कुठं घर कुठे तुझं? माझं घर मलाच माहिती नाही. नाही माहिती? तुझं माहेरचं घर? माझं माहेरचं घर इथे कुठे? पोचरीत. पोचरीत सासर तुझं? पोचरीत सासर. तुम्ही लोक राहता ना तिथेच. अगं आम्ही तुझ्या लेकी ना ग. हो ते लेकीच तुम्ही सगळ्या. तुझं माहेर कुठे आहे माहितीये? पालशेतला. हा माहेर पालशेतला. हा मग देवीचं नाव काय तुझ्या? वाघजाई. नव्हे नव्हे ही पालशेतची देवी कुठली? वाघजाई नाही तुझी तिकडची पालशेतची देवीचं नाव काय? ती काय माझ्या लक्षात नाही. आता विसरली. का कोणती देवी तिकडची? जोळाई. हो जोळाई. सासरची इकडची वाघजाई. काळी मिरी किती लागली आहे काय वरती बाहेर समोर बघ इथे वरपर्यंत आहे. तर सध्या मी आणि मम्मी चाफ्याचं झाड शोधतोय. गवताचं घर नाही ते गुरांसाठी गवत होती. पण ते दिसायला घरच दिसतंय ना. हे छोटं आहे झाड चाफ्याचं. कोणतं? हे काय? हे जांबचं झाड आहे. हे जांब छोटे छोटे लागतात आता. कुठे लागले? बारीक बारीक आहे तिथे. हे चाफ्याचे बघ कळायला चाफ्याला. चाफा बोले ना चाफा दिसे ना. काय पण बोलू नकोस. ते तिकडे उद्या परवाला बोलून वरती इथे. कुठे वरती दिसतंय? अरे हे कळे आहेत ना आलेले मध्ये हे कळे आहेत. काय वरती जरा मोठे आहेत ना तर फुलतील ते उद्या परवाला फुलतील ते. चल दुसरं बघूया काहीतरी. आणि इथे नेटवर्कच नाहीये, अजिबात नेटवर्क नाहीये. BSNL आहे ना मम्मी? ते पण मध्ये मध्ये येतं आणि मध्ये मध्ये जातं. जिओला तर अजिबातच नाहीये. माकडे जाम पण ठेवत नव्हते. चांगले भरपूर लागतं पण माकडे सगळी काढून नसतात. कोणती झाडं? आईला ही बाजूचं आहे ना तो. हा हे बाजूचं ते झाड दिसतात ना त्या साईडनी कलर. मग ओके चली आपलं चल, मला भूक लागली आता. खावाक पाहिजे खावाक. मी गणपतीपुळ्यावर आणलेला हे एवढूसा रोपा आणलेला त्याचं हिरवं झाड झालं. मला वाटते 4-5 वर्ष झाली तरी. आता तू चल, भूक लागली काहीतरी खायला पाहिजे. अजून काही ठेवलं कामच असतात तिथे. काय केस सुकवायचे मला उन्हात. हा मग बळच ना. तर माझ्या मामाच्या घराच्या समोर ना असं नदीसारखं आहे. इकडे पाय साफ करणारे मासे येतात. पण तिकडे सध्या मध्ये चप्पल घसरायला होतंय. तर आम्ही जरा पुढून चालत देऊन इथे आलेलो आहोत पुढे जरा. पण मासे काही येत नाही आहेत पायांच्या जवळ. तर आता आम्ही दुसरीकडे जातोय. हा चष्माला होते, पाय घसरतायत. तर फायनली खूप वर्षानंतर मी गणपतीपुळ्याला आली आहे. आणि म्हणजे माझ्या लिस्ट मध्येच नव्हतं की गणपतीपुळ्याला यायचं. आणि मी घातलेली आहे हुडी. ती पण माझी नाहीये, माझ्या बहिणीची आहे.
अचानक भयानक प्लॅन झाला आणि मी तर घरी घालायचेच कपडे आणलेले. लेट्स सी. मी खूप वर्षांनी आलेले, मला मजा येते आणि गर्दी खूपच दिसते. सध्या एवढी गर्दी आहे. माझी बहीण त्या साईडून चालली आहे कारण तिला व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही. आता मी लाईन मध्ये आहे. लाईनच नाहीये, जाणाऱ्यांची खूप जास्त आहे लाईन. 3-5 वाजलेत, आम्ही एंट्री केलेली आहे. दर्शन किती वाजता होतं आणि किती वेळ लागतो सगळ्या गोष्टी मी सांगते. तर माझं दर्शन 20 मिनिटात झालंय आणि इथलं मॅनेजमेंट मला खूप आवडलं. असं घाई गर्दी नाही आहे, आरामात ऍटलिस्ट थांबायला देतात की चला चला चला, असं काही करत नाहीये. छान वाटलं मला आणि खूप 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 वर्षांनी आली आहे. आणि मी जेव्हा आलेली तेव्हाचा फोटो टाकेन मी. खूप लहान होती मी तेव्हा. आणि आता इथे तर वॉटर स्पोर्ट्स पण सुरू झाले आहेत त्या साईडला. छान वाटलं मला येऊन. धार्मिक और राजकीय संदर्भ में मुखिया का पहला सम्मान, गांव में न्यायदान करना, कानून और सुव्यवस्था संभालना, टैक्स कलेक्ट, ये काम मुखिया करते. ये मुखिया की बीवी है. पहले कोंकणी औरतें शूर और सुंदर थी, लेकिन इन्हें स्वतंत्रता नहीं. मोदक रखे जाते हैं और ढक्कन लगाकर मोदक पात्र चूल्हे पर रखा जाता है, यानी कि अंदर के मोदक स्टीम हो जाते हैं. ये पूरन यंत्र है. इसमें उबली हुई दाल डाली जाती है और ये 2 रॉड गोल घुमाने के बाद नीचे से पूरन गिरता है और उससे मीठी पूरन पोली तैयार की जाती है. ये सेवियां निकलने का लकड़ी का यंत्र है. ये सेवियां निकलने का लोहे का यंत्र है. वहाँ पे सेविया का लकड़ी का पार्ट है. ये चाय की किटली है और उसके बाजू में टिफिन बॉक्स है. ऊपर पानी पीने का लोटा, नीचे खाने के 3 डिब्बे है. बाजू में 2 चम्मच है. पहले का कोकणी जीवन ये ऐसा कष्टमय था और हजारों बरस इसे. गणपतीपुळे मी आलेले आहे प्राचीन कोकणला. एंट्री पर पर्सन 50 रुपये आहे. जर तुम्हाला फोटो व्हिडिओ काही काढायचे असेल त्याचे वेगळे चार्ज आहेत 50 रुपये. आणि इथे या का तर कोकणी जीवनशैली जी तुम्हाला इथे कळेल जर तुम्हाला आयडिया नसेल. आणि त्यामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय आधी चालायचे, आमची देवी प्रथा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळेल. 1 तास जाईल आणि इथे गाईड फ्री आहे. ते सगळं नीट तुम्हाला सांगतील. वर्धित आहे. जर तुम्ही गणपतीपुळ्याला येतातच आहात तर तुम्ही इथे सुद्धा या. व्हिडिओ काढता नाही आला कारण गाईड सगळ्या गोष्टी सांगत होता आणि मला पण ऐकायचं होतं की काय काय सांगतायत. हा चालू आहे माझा व्हिडिओ. जर तुम्ही रत्नागिरीला येताय आणि कंदी पेढेचं खायचं असतील तर आम्ही तर गोकुळ स्वीट्स मधूनच घेतो जेव्हा आम्ही रत्नागिरीला येतो. आणि कंदी पेढे इथून, आणि जेव्हा कुहाळे पाक किंवा बाकी काही गोष्टी त्या होळकर मधून घेतो. जर रत्नागिरीचे तुम्ही असाल तर अजून कुठे चांगल्या गोष्टी मिळतील तर मला नक्की सांगा कमेंट करून. बाय. आम्ही एक लोकलचं ऐकून आमंत्रण मध्ये जेवायला आलेलो. तर आम्ही क्रॅब लॉलीपॉप ट्राय केला जो बाहेरून गरम होता. जेव्हा पण मी चाव घेतला ना त्या क्रॅब लॉलीपॉपचा तर आतून थंड होतं. आणि इथे जेव्हा मेनू आला ना त्या मेनू मध्ये थाली सेक्शन होतं पण स्टार्टर मध्ये काय म्हणजे ओनली थाली, म्हणजे ज्या ज्या थाली आहेत तेच त्या मेन्यू मध्ये त्यांनी सांगितलेलं. बाकी स्टार्टर किंवा काही गोष्टीच नव्हत्या. तर मला असं वाटलं की हे फक्त थालीच इथे मिळते की काय. तर मी विचारलं तर ते बोलले की नाही स्टार्टर आहे पण आपल्याला विचारायला लागणार. म्हणजे मी जेव्हा सांगितलं ते बोलले की नाही तुम्ही स्टार्टर सुद्धा घेऊ शकता. बोलले की ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तिवळ होतं. थाली आम्ही घेतलेली चिकन थाळी आणि एक पंजाबी थाळी घेतलेली. आणि तिवळ मला खूप आवडतं. म्हणजे मी गोव्याला जाते तेव्हा मी तिवळ जास्त ट्राय करते आणि मला खूप जास्त आवडतं. पण त्या तिवळने पण मला एवढं डिसअपॉइंटमेंट दिली की ते तिवळ पूर्ण चष्मा एकदम पातळ आणि एकदमच गोडसर केलेला. आणि तिवळची काय नव्हतीच टेस्ट रिअल वाली. आणि चिकन थाळी पण जी आम्ही खाल्ली त्याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो टाकते. क्वांटिटी एवढी छोटी होती म्हणजे एकदमच म्हणजे त्यांनी सांगितलेलं चिकन कलेजी असेल जे काही असेल एकदम छोटं छोटं असं एकदम ज्याच्यामध्ये आपलं सॅलड येतं तसं ते वाटीमध्ये त्यांनी दिलेलं. तर मी आउट ऑफ 5
2.5 देईन रेटिंग. असं कोणतं अजून रत्नागिरी मधलं हॉटेल मी नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा ट्राय करू शकते हे नक्की मला सांगा. आणि मला एक हायलाइट सांगायचे आहे की ह्या ट्रिपची मी गणपतीपुळ्याला गेलेली तेव्हा माझी फॉलोवर मला भेटत होते जी मुंबईतच होती पण तिने मला ओळखलं आणि माझा जो ID आहे तो मी इथं टाकेन इंस्टाग्रामचा. मला फॉलो करा जर तुम्हाला वेळ असेल तर. मदनची आई. आजचा माझा लास्टचा दिवस आहे गावातला आणि इथे आल्यापासून ना सोशल डिटॉक्स होतोय कारण इकडे 0 नेटवर्क आहे म्हणजे फोन चालतच नाही आणि फोनचा वापरच नाही होत. तर आता मदन येणार आहे. मदनच्या आईला आणलेला आहे दूध काढायला. आता मदन असा टुनुक 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 करत उड्या मारत येईल ते मी तुम्हाला दाखवते. आणि हा व्हिडिओ मोस्टली इथेच मी एंड करेन कारण हा व्हिडिओ असा नाहीये, खूप शॉर्ट व्लॉग असं मला वाटतंय कारण हे व्हिडिओ काढलेच नाही आहेत. आणि ह्या वर्षाची पहिली ट्रिपची सुरुवात तर गणपतीपुळ्याच्या दर्शनाला झालेलं आहे. मदन आलेला आहे. अरे टुनुक टुनुक नाही उड्या मारल्या. ते आहे फ्रेश दूध मला समोर निघालेलं. तुम्ही कोकण साईडला येता आणि विया लोणेरे येत असाल तर इथला फेमस वडापाव नक्की ट्राय करा. आम्ही वडापाव ट्राय केला आहे, भजी ट्राय केली आहे, समोसे पण ट्राय केली आहे. नक्की ट्राय करा कारण टेस्ट चांगली आहे आणि उभं राहूनच खायचं आहे.